नमस्कार. जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये मी एक किसान म्हणजे शेतकरी आपण सर्वांचं स्वागत करतो. आता मी खरोखर शेतकरी आहे बरं का. हे आता आमच्या तालुक्यात तुम्हाला पाठीमागे सांगितलं की ओल्या दुष्काळाच्या छायेत तालुका आहे आणि मला ही आवड आहे. म्हणजे मग पूर्वीपासूनच लहानपणापासून मला ही आवड आहे. मी पूर्वीसुद्धा काही व्हिडिओ केलेत तयार. तर पण नंतर थांबलो होतो. मी शेतीत रंगलो चांगलं, त्यामुळे ते थांबलं होतं. आता जरा वेळ मिळाला आहे म्हणून म्हटलं हे करायचं, म्हणून मी करतोय व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याजवळ जे चांगलं आहे ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कोणीतरी म्हटलेलं आहे की सुख वाटून द्यावं, दुःख आपल्याजवळ ठेवावं आणि सुख वाटून द्यावं. म्हणजे जसं चंद्र आपला स्वतःचा कलंक स्वतःजवळ ठेवतो आणि आपलं चांदणं मात्र दुनियेला वाटून देतो, त्या पद्धतीने आपण वागायचं. ही मला शिकवण मिळालेली आहे, त्यामुळं मी आपले व्हिडिओ तयार करतोय. तर प्रसंग असा आहे बघा की असं म्हणतात की स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. म्हणजे आनंद हा स्वार्थाला सोडून जातो, ही गोष्ट खरी आहे. परंतु स्वार्थात सुद्धा आनंद शोधणारी काही दुर्मिळ व्यक्ती असतात, होऊन गेलेले आहेत अशी व्यक्ती. त्यांची ती गोष्ट सांगणार आहे. अमेरिकेचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन अत्यंत हजरजबाबी होते ते. म्हणजे त्यांच्या हजरजबाबीचा एक किस्सा सांगतो. त्यांना एक अमेरिकेतली सुंदरी आली आणि त्याच्याजवळ त्यांना म्हणली की आपण लग्न करूया म्हणली. म्हणजे म्हणली काय होईल, तर म्हणली माझ्यासारखा सुंदर आणि तुमच्यासारखा बुद्धिमान जर मुलगा जन्मला तर तो जगावर राज्य करेल. अब्राहम लिंकन म्हणले माझ्यासारखा सुंदर आणि तुमच्यासारखा जर बुद्धिमान जन्म झाला तर त्याला जगात कुणीही विचारणार नाही, इतकी ती हजरजबाबी होते. तर त्यांच्या जीवनातला एक किस्सा आहे बघा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, ते गाडीतनं निघाले होते आणि गाडी एका शिंगण्याला थांबली. आता त्यावेळेला त्यांच्यात तशी पद्धत होती की राष्ट्राध्यक्ष असो नाही तर कोणीही असो, गाडी शिंगण्याला थांबणारच त्याची, आपल्यासारखं नव्हतं. तर गाडी थांबल्यानंतर त्यांनी असं साईडला बघितलं तर एका गटारात, आता ही गोष्ट सगळ्यांना जवळ माहीत असेल पण तरी सुद्धा सांगतो, एका गटारात एक कुत्र्याचं पिल्लू अडकलं होतं आणि ते जीवाच्या आकांतानं केकटत होतं. कुत्र्याचं पिल्लू त्याच्या अंगावरती घाण पडत होती आणि ते जीवाच्या आकांतानं ओरडत होतो. अशी शेकडो माणसं जात होती आजूबाजूनं, त्याकडे बघायची आणि साईड घेऊन बाजूला जायची, निघून जायची. त्याला ते काढण्याचा कोणी प्रयत्न करीत नव्हता. अब्राहम लिंकनने ते बघितलं. त्याने ड्रायव्हरला सांगितलं की सिग्नल पडला तर गाडी पुढं पार्क कर, मी आलोच. खाली उतरले गाडीतनं, गेले त्या गटारात त्याने हात घातला, ती पिल्लू बाहेर काढलं, नळाखाली नेलं, स्वच्छ धुतलं आणि एका सुरक्षित जागेवर नेऊन ठेवलं. परत आले, हात आपलं स्वच्छ धुतलं, गाडीत बसले आणि निघून गेले. आता हे एक सामान्य माणसाने केलं असतं तरी वेगळी गोष्ट आहे, पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने हे केले. लगेच त्याची बातमी झाली, बातमीदार लगेच गेले अब्राहम लिंकनच्याकडे. म्हणजे तुमचा काय प्रसिद्धी मिळवण्याचा काय हेतू होता का, मी काहीतरी चांगलं करून दावतोय असं. तर म्हणले मुळीच नाही, माझा त्यात स्वार्थ होता. म्हणले माझा त्यात स्वार्थ. म्हणजे कसला स्वार्थ होता तुमचा यात, तर म्हणजे माझा स्वार्थ असा होता की त्या कुत्र्याचं केकाट नाही ना, ते रात्रभर मी त्याला जर बाहेर काढलं नसलं तर ते रात्रभर माझ्या कानावर पडलं असतं. मला समजलं असतं की ते कुत्र्याचं पिल्लू अजून तिथं केकडते किंवा तिथं मेलं येते. अशा स्थितीत मला रात्रभर झोप आली नसती. मला सुखानं झोप यावी म्हणून मी त्या कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढलं आणि सोडून दिलं. तर ह्या पद्धतीची लोक या जगात आहेत की स्वार्थात सुद्धा आनंद शोधणारे लोक. त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनात अशा गोष्टी शिकलं पाहिजे किंवा केल्या पाहिजेत. तर सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, मी शेतकरी आहे, तुम्हाला सांगितलं की मी शेतकरी, मी तर शेतीचं माझ्या धावणारच आहे. मी व्हिडिओ आता सध्या पाऊस आहे जास्त, त्यामुळे मी बाहेर जात नाही, रानात काही कामच राहिलेलं नाही, त्यामुळं नंतर मी शेतीतले सुद्धा माझे प्रयोग मी धावणार आहे. मी उत्कृष्ट पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जैविक शेतीचे माझे प्रयोग चाललेले आहेत. मी जगाला देण्यासारखं मी ते सांगणारच आहे. म्हणजे कुणी घेऊ कुणी न घेऊ त्याचा विषय मी सुद्धा दुसऱ्याकडूनच घेतलेला आहे, का माझं नाही आहे. मी शेतीतज्ञ सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार जैविक शेतीचे प्रयोग मी 4 वर्षापूर्वी चालू केले आणि मी त्यात अत्यंत यशस्वी आहे. झिरो बजेट शेती ती असली ना की शेती खर्च अत्यंत कमी करायचा, अत्यंत कमी खर्च करायचा आणि शेती करायची.
या दृष्टीने माझे प्रयत्न चालले आहेत. आता पुढचा व्हिडिओ मी ज्या वेळेला बनवीन तो त्या पद्धतीचंच बनवीन, किंवा शेतातला जर पाऊस उघडला तर शेतातला व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्रीराम.